नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे आमचे आदरणीय सर्व नेते बाळासाहेब आंबेडकर साहेब, आपणा सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, सलाम वालेकुम, राम राम। साहेब, सर्वप्रथम मी आज आपला खूप आभारी आहे। आपण जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कायमस्वरूपी जपेन। विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही। या रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यानंतर खरं तर ही सभा केवळ एका उमेदवाराच्या प्रचाराची नसून आजची सभा ही माझ्या वंचित समाजाचा एक क्रांतीचा एल्गार ठरणार आहे। वर्षानुवर्ष माझ्या बहुजन समाजाला विश्वासघात करून व सत्तेच्या नशेत मदमस्त होऊन या सर्व पक्षांनी, जातीवादी पक्षांनी जो खेळ मांडला आहे, हा खेळ याला तडा देण्याचं काम आदरणीय प्रकाशजी आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे। या मतदारसंघातील प्रचंड अशा समस्या आहेत। या भागामध्ये तापी पुरण्याचं प्रचंड पाणी असते, परंतु कुठल्याही प्रकारचं पाण्याचं नियोजन नसल्यामुळे हे पाणी वाहून जाते। आज या मेच्या महिन्यात सुद्धा या भुसावळ शहरामध्ये व रावेर लोकसभेच्या प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। या भागात असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत। या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून असलेले 3 लाख कष्टकरी कामगार यांचे खूप मोठे प्रश्न आहेत। या केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत असणाऱ्या कामगारांना नोंदणीकृत कामगार म्हणून दर्जा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस पार्टी हे फक्त वेगळी पुरोगामिता दाखवते। या लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी एकही जागा मुस्लिम समाजाला दिली नाही। आदरणीय बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 4 मुस्लिम उमेदवारांना लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। साहेब, या भागामध्ये कष्टकरी समाजाचं खूप मोठं प्राबल्य आहे व 5 वर्षापूर्वी या भागात असलेल्या गरीब कष्टकरी लोकांच्या घर फक्त रेल्वेची जागा आहे व या इथे कोच फॅक्टरी होणार आहे म्हणून जबरदस्तीने इथल्या राजकारण्यांनी या 10,000 लोकांची घरं उद्ध्वस्त केली, त्यांना वाऱ्यावर सोडलं व त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची निवासाची व्यवस्था केली नाही। प्रोग्राम या भागात असलेले जे आता एनसीपीचे उमेदवार आहे ते एका महिन्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत होते। 15 दिवसांनी भाजपात त्यांनी प्रवेश घेतला व त्याच्या 15 दिवसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश घेऊन या ठिकाणी उमेदवारी करतायत। त्यांच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ते या भागातले डमी उमेदवार आहेत। भाजपाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी त्यांची उमेदवारी आहे असा सर्व जनतेचा समज झालाय। या भागात ज्यांनी 10 वर्ष खासदार म्हणून लोकप्रतिनिधित्व सांभाळले त्यांना लोक विचारतात, तुमचे 4 कामं दाखवा तर आमच्याकडे या।
यांना 4 काय एकही काम सांगण्याची हिंमत नाही, कारण यांनी कुठल्याही प्रकारे कामच केलं नाही. या भागामध्ये साहेब वंचित, शोषित व मुस्लिम समाजाची ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. मी तमाम जनतेला आवाहन करतो की आपण आपला लोकप्रतिनिधी म्हणून मला संसदेत साहेबांसोबत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली तर मी या भागामध्ये असलेल्या दलित, वंचित, शोषित व मुस्लिम समाजाच्या तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. या भागात असलेले शिक्षणाची प्रचंड वाढवा, कॉलेजेस या संदर्भात मोठं काम करायची गरज आहे व ते काम आम्ही आदरणीय साहेबांच्या माध्यमातून व वंचित बहुजन समाज आघाडीच्या माध्यमातून इथे पूर्णत्वास देऊ याचा मला पूर्ण विश्वास आहे. या भागामध्ये केळीचं प्रचंड उत्पादन होते, परंतु त्याला लोकल मार्केट नाही. मी या भागात लोकप्रतिनिधी झाल्यानंतर हा केळीचा माल दिल्लीच्या मार्केटमध्ये खूप जातो व तिथे या मालाला मार्केट कसं उपलब्ध करून देता येईल त्यांचं नियोजन हे आज आमच्याकडे तयारच आहे. आज या देशामध्ये एक परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की अबकी बार 400 पार, 200 सुद्धा पार करू शकत नाही, यांचा बेडा पार झाला आहे. आदरणीय बाळासाहेबांसारखा हिंमतवान माणूस या देशात मला वाटतं कोणीच नसेल. या सर्व भाजपच्या लोकांना अंगावर घेण्याची ताकद ही फक्त आदरणीय बाळासाहेबांमध्येच आहे. साहेब, या भागात असलेल्या रेल्वे अप्रेंटिस तरुण तरुणीचा फार मोठा विषय आहे. या सर्व रेल्वे अप्रेंटिसच्या तरुण तरुणीचा विषय सुद्धा जर गरज पडली तर न्यायालयीन लढा लावून त्यांचा विषय मार्गी लावण्याचं वंचित बहुजन आघाडी मार्फत प्रयत्न केले जातील याची मी ग्वाही देतो. या भागातल्या असलेल्या वंचित, दलित, मुस्लिम समाजाच्या लोकांची, ओबीसी समाजाच्या लोकांची या भागात जीवन कसे सुखकर होईल, त्यांचं जीवनमान कसं उंचावेल, त्यांचा आत्मसन्मान, त्यांचा मान सन्मान राखला जाईल यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असणार आहे. भटके, विमुक्त, भूमिहीन समाजाच्या लोकांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणले जाईल. साहेब, याची मी ग्वाही देतो. या भागामध्ये भुसावळ, रावेर, मलकापूर सारखे शहर आहे साहेब, पण यांचा अद्याप विकास झालेला नाही. यांना स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून देऊन व स्मार्ट सिटीच्या नुसार या सर्व शहरांना डेव्हलप करायची ग्वाही मी या भागातील उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपणास वचन देत आहे. या भागामध्ये सातपुडा पर्वतराजीचा एक संपन्न वन प्रदेश आहे. या भागातले आदिवासी समाजाच्या लोकांच्या वनपट्ट्याचे विषय असतील, वन जमिनीचे विषय असतील, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहेत व या सर्व प्रश्नांना योग्य त्या माध्यमातून आपण यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. या भागात असलेल्या 3 ते 4 लाख बेरोजगार तरुण आम्ही आता जवळपास 700 ते 800 गावांमध्ये प्रचार केल्या. या भागात असलेल्या 3 ते 4 लाख बेरोजगार तरुण तरुणांचा जत्ताचा जत्ता 1.5 GB मोबाईलचा डेटा संपवायची वाट बघतो साहेब. या लोकांच्या हाताला आपल्याला रोजगार, चांगल्या नोकऱ्या, चांगल्या शिक्षणाचे द्वार उघडून देण्यासाठी आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष हा कटिबद्ध असणार आहे. तो हा सगळा विकास करत असताना या भागात असलेले रस्त्यांचे प्रश्न, पुलांचे प्रश्न, या भागात 2 ते 3 मोठी धरणं आहेत जी आज 50% गाळाने भरून गेले आहेत. दरवर्षी टेंडर निघतो, परंतु गाळ हा कागदावर काढला जातो आणि पाण्याची प्रचंड समस्या निर्माण होते. साहेब, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा गाळ काढण्याचे नियोजन शासन स्तरावर योग्य त्या डिपार्टमेंटला हाताशी धरून हा गाळ उपसा करून हा धरणाचा गाळ शेत शिवारामध्ये टाकायचं नियोजन करण्यात येईल व
धरणाची धारण क्षमता, पाण्याची धारण क्षमता वाढवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केले जातील. 1200 कोटी रुपयाचा केळी उत्पादकाचा व्यापार आहे. पण साहेब याला कुठल्याही प्रकारे दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही. Jhuleलाल Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave Pool, DJ, Rain Dance and many more. Jhuleलाल Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी एक दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें.